हॅलो गाईज, मी आज बनवणार आहे साबुदाणा. त्यासाठी मी साबुदाणा घेतला आहे पॅकेटमधला. त्याला स्वच्छ धुवून घेत आहे पाण्यानं. त्याच्यातलं पाणी काढून आपण भिजवत ठेवू साबुदाणा. आज आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा करायचा होता. त्यासाठी 3 बटाटे घेतले उकडायला टाकण्यासाठी. 3 बटाटे उकडायला टाकले मी. शेगडीकडे दुर्लक्ष करा, ते शेगडी खराब आहे आमची, चालतच नाही टायमावर. नंतर चालली. नंतर मी शेंगदाणे भाजून घेतले शेगडीवर मस्त खरपूस. शेंगदाणे करपू देऊ नका, चांगले परतून घ्या. कोणाकोणाला साबुदाण्याची खिचडी आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. हो, लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. शेंगदाण्याची कूट करून घेतली, मिरचीची पेस्ट करून घेतली. आता बटाट्याचे काप करून घेऊया. नंतर तेल गरम करूया कढईवर. तेलामध्ये जिरा, बटाट्याचे काप केलेले टाकून परतून घेऊया. बटाटे परतून घेऊया. नंतर मिरचीची पेस्ट टाकूया. मिरचीची पेस्ट टाकून झाल्यावर चांगलं परतून घ्या. एकजीव झालं पाहिजे. नंतर साबुदाणा टाका. मोकळा साबुदाणा. त्यानंतर शेंगदाणा मग टाकून घ्या. शेंगदाण्याची कूट टाकून घ्या. शेंगदाण्याची कूट थोडी जाडसर राहू द्या, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशी. मग चांगलं परतून घ्या. मग गरमागरम सर्व करा. साबुदाण्याची खिचडी मी केलेली आवडल्यास लाईक करायला विसरू नका. बाय.